हिवाळ्यात सर्वात जास्त येणारी मेथीची भाजी गावाकडील पद्धतीने आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. मेथीची भाजी निवडताना लेकुरवाळी आणि लाल कोराची भाजी निवडायची आहे. लेकुरवाळी म्हणजे त्या भाजीला अनेक ढिशा फुटलेल्या असतील किंवा तिला एकच शेंडा नसून 5-6 लहान लहान फांद्यांसारखं असेल. आणि लाल कोराची म्हणजे तिच्या पानांच्या कडेला लाल लाईन असते. व्हिडिओमध्ये दिसत आहे तशी पानांना लाल कडा हव्यात. अशी भाजी गावठी भाजी असते, हायब्रिड नसते आणि ती खायला फार छान लागते. भाजी देठापासून खुडून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साधारण 2 इंच पर्यंत देठ भाजीसोबत घेऊ शकतात. अशा प्रकारे सर्व भाजी निवडून घ्यायची. 2 वेळा पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे जर शेतातील माती वगैरे आलेले असेल तर निघून जाईल. मिक्सरच्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत म्हणून 4-5 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. मेथीच्या भाजीसाठी शेंगदाणे टरफल काढूनच घ्यायचे आहेत. शेंगदाणे घालून मेथीची भाजी खाल्ली तर पित्त वाढते म्हणून शेंगदाण्याची टरफल काढून घ्यायची. शेंगदाणे आणि मिरची चांगली बारीक दळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचं आहे. आता एका कढईत तेल घालून घ्यायचं आहे. त्यात जिरे घालून घ्यायचे, लसूण घालून घ्यायचा. लसूण चांगला परतवून घेतला की दळलेली मिरची घालून घ्यायची. मिरची चांगली परतून घ्यायची आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचे. भाजी किती घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. पाण्याला उकळ येऊ द्यायची आणि धुवून घेतलेली भाजी उकळमध्ये घालून घ्यायची आहे. भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि शिजू द्यायची. मधून मधून भाजी हलवत राहायची. भाजी शिजली आहे की नाही ते भाजीचे देठ दाबून चेक करून बघायचे. भाजीचे देठ व्यवस्थित दाबले जात असेल तर भाजी उतरवून घ्यायची. भाजीच्या कलर वरून समजतंय की भाजीचा अर्क पूर्णपणे रशात उतरलेला आहे. अशा भाजीची चवही फार छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.